पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच साठेबाजी आणि सट्टेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातील साखर डीलरांसाठी साठा मर्यादा लागू केली आहे। 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा आदेश लागू राहणार असून कोणत्याही डीलरला साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही। तसेच कोणत्याही वेळी 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे। अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि साखर नियंत्रण आदेश 2025 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले डीलर आणि सरकारी साठा मात्र या निर्बंधातून वगळण्यात आले आहेत। देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, कागदी व्यवहार आणि सट्टेबाजी होत असल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत। त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन साखरेच्या दरात अनावश्यक चढउतार होत असल्याचं दिसून आलंय। या आदेशानुसार सर्व साखर डीलर्सनी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर आपल्या साखरेच्या साठ्याची नियमित माहिती अद्ययावत करणं बंधनकारक राहणार आहे। सरकार बाजारपेठेवर सातत्याने लक्ष ठेवणार असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजनाही करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या मते देशात साखरेची पुरेशी उपलब्धता कायम राहावी, ग्राहकांना वाजवी दरात साखर मिळावी आणि बाजारातील दर स्थिर राहावेत हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की साखरेच्या दरातील अलीकडील वाढ ही मागणी पुरवठ्याच्या वास्तविक परिस्थितीमुळे नसून साठेबाजी, सट्टेबाजी आणि कागदी व्यवहारांमुळे कृत्रिमरित्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम आहे। त्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा घालून बाजारात पारदर्शकता आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.